नमस्कार, मी आनंद शेतोळे. मित्रहो, निवडणुका संपलेल्या आहेत. आपण निकालाच्या प्रतीक्षेमध्ये आहोत. परंतु या वेळेला गांधीजी आणि बाकी अन्य साऱ्या गोष्टी ज्या आहेत याच्यावर मीडियाचं अटेन्शन आहे आणि या सगळ्या गोष्टींवर लोकांचं लक्ष डायव्हर्ट केलं जात आहे. यावेळेला काही घडणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या अर्थविश्वामध्ये घडणाऱ्या गोष्टी, याही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. देशाच्या तिजोरीवर कायदेशीररित्या दरोडा कसा घालता येतो किंवा कसा घातला जातो याचं जर समजा तुम्हाला उदाहरण पाहायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मुद्दा असा आहे की जर समजा तुम्ही कर्ज घेतलं, कुठल्याही एखाद्या बँकेकडून तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी, स्वयंरोजगारासाठी, कशासाठी तुम्ही कर्ज घेतलं तर काय होतं. समजा 100 रुपयाचं कर्ज घेतलेले आणि तुम्ही बँकेकडे जाऊन जर म्हणालात की मी 100 रुपयाचं कर्ज घेतलेलं आहे, परंतु मला हे 20 रुपये माझ्याकडे आहेत, तुम्ही हे 20 रुपये घ्या आणि माझं 80 रुपये कर्ज तुम्ही माफ करा, बँक माफ करेल. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कुठल्या कुठल्या अर्ज आणि विनंत्या आणि सगळे फॉर्म भरून घेतले जातात. अन्य साऱ्या कुठल्याही कर्जाच्या बाबतीमध्ये तुम्ही ज्या वेळेला बँकेमध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला काय अनुभव येतो. पण हा सगळा अनुभव जो आहे हा सामान्य माणसांसाठीचा आहे. देशामध्ये जी काही लोक आहेत ज्यांच्यासाठी ही सत्ता राबवली जाते त्यांच्यासाठी हे कायदे नेमके कसे काम करतात ते जर तुम्हाला बघायचं असलं तर तुम्हाला एक थोडी छोडी 3 उदाहरणं सांगतो. एक पहिलं उदाहरण असं आहे की आरकॉम किंवा Reliance.com नावाची एक कंपनी होती, आरकॉम, जिचे मालक होते अनिल अंबानी. ही कंपनी टेलिफोन आणि मोबाईलच्या क्षेत्रामध्ये काम करत होती. या कंपनीचे काही टॉवर्स आहेत, काही ऑफिसेस आहेत, बऱ्याचशा मालमत्ता आहेत. या कंपनीच्या वर वेगवेगळ्या बँकांनी दिलेलं जे काही कर्ज होतं हे कर्ज थकीत झालं. कर्ज थकीत झाल्यानंतर अंबानींनी दिवाळखोरी जाहीर केली. दिवाळखोरी जाहीर केल्यानंतर ह्या बँका ज्या आहेत, ह्या बँकांनी आपल्या कर्जाच्या वसुलीसाठी म्हणून जे काही हातपाय मारायचे होते ते हातपाय मारायला सुरुवात केली आणि एकंदर हे सगळं प्रकरण जे आहे हे NCLT कडे गेले. NCLT म्हणजे काय, नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल, किंवा आपण कंपनी ज्या आहेत, भारतातल्या कंपन्या ज्या आहेत त्यांच्यासाठीचा असणारा हा कायदेशीर लवाद आहे, त्याच्याकडे हे प्रकरण गेलं. मग ह्या प्रकरणामध्ये या लवादाचं काम काय आहे की ही जी काही एखादी कंपनी आहे, ही कंपनी जर समजा दिवाळखोर झाली असेल किंवा ह्या कंपनीची मालमत्ता जी आहे ही सगळी विकून या बँकांचे कर्ज द्यायचे असेल तर जी कुणी कंपनी दुसरी किंवा ज्या कुठल्या उद्योग समूह आहे, हा उद्योग समूह ती कंपनी विकत घेण्यासाठी इच्छुक आहे, त्यांनी बोली लावली की मग ही NCLT त्या बोलीच्या कायदेशीर तांत्रिक बाबी सगळ्या तपासते आणि त्याच्याप्रमाणे त्याला मान्यता देते. तर ह्या आरकॉमवर असणारं कर्ज जे होतं ते होतं 45,000 कोटी रुपये. आणि ज्या वेळेला ह्या कंपनीच्या लिक्विडेशनसाठी किंवा ही कंपनी विकण्यासाठीची म्हणून जी बोली लावली गेली ती होती 3,720 कोटी रुपयांची. 45,000 रुपये कोटी कर्ज असणाऱ्या कंपनीची बोली होती 3,720 कोटी रुपयाची. गंमत अशी की ही बोली लावली कोणी, अनिल अंबानींचे बंधू मुकेश अंबानींच्या जिओ कंपनीने लावली. आणि साहजिक आहे बोली मंजूर झाली. याच्यामध्ये बँकेला तोटा झाला, बरोबर आहे. 45,000 कोटी रुपयाची कंपनी जी आहे ती 3,720 कोटी रुपयांना विकली गेली. दुसरं उदाहरण, ह्याच अनिल अंबानींची रिलायन्स कॅपिटल नावाची कंपनी होती. ही रिलायन्स कॅपिटल जी कंपनी आहे ही सुद्धा त्या अनिल अंबानींच्या उद्योग समूहाची ज्या वेळेला दिवाळखोरी झाली त्यावेळेला ही सुद्धा कंपनी गाळात गेली. ही कंपनी गाळात गेली त्यावेळेस तिच्यावरचं असणारं कर्ज होतं 40,000 कोटी रुपये. पुन्हा हे प्रकरण त्याच पद्धतीने NCLT कडे गेलं. NCLT कडे गेल्यानंतर पुन्हा हिंदुजा समूहाने ही कंपनी विकत घेतली 9,650 कोटी रुपयांना. बँकेचा तोटा झाला 30,350 कोटी रुपये. तिसरं प्रकरण, आणि ह्या प्रकरणाची बातमी आता ही काल परवाची जी बातमी आहे जी तुम्ही पाहत आहात, ही बातमी अशी आहे की रेडियस इस्टेट आणि डेव्हलपर्स ही गृहबांधणी क्षेत्रातली म्हणजे घरं बांधणारी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. ह्या कंपनीवर काही बँकांचं कर्ज होतं 1,700 कोटी रुपयाचं.
आणि या कंपनीने ज्या वेळेला वेगवेगळ्या स्कीम्समध्ये घरं बांधली त्यावेळेला जे फ्लॅट किंवा सदनिका आपण ज्याला म्हणतो, या सदनिका 224 सदनिका विकून त्यांच्याकडे पैसे आलेले होते 800 कोटी रुपये. म्हणजे एक सदनिका साधारणपणे 3.5 कोटीला गेली. ही मुंबईतल्या स्वाभाविकपणे ह्या प्रॉपर्टी किंवा या सदनिका मुंबईमधल्या आहेत. 146 सदनिका शिल्लक आहेत, म्हणजे साधारणपणे 511 कोटीची मालमत्ता कंपनीच्या हातात आहे. 1700 कोटींचं कर्ज, 800 कोटी फ्लॅट विकून आलेले आहेत, 511 कोटीची मालमत्ता हातात आहे. ही कंपनी 1700 कोटी कर्ज असणारी कंपनी विकत घेण्यासाठी म्हणून जी बोली लावली गेली ती फक्त 76 कोटी रुपयांची लावली गेली. किती रुपयाची? 76 कोटी रुपयांची. गंमत अशी की हेही प्रकरण एनसीएलटीकडे गेलं. हे प्रकरण एनसीएलटीकडे गेल्यानंतर त्याच्यावर बरेचसे वादंग झाले. जे फ्लॅट धारक होते त्यांनी आक्षेप नोंदवला, परंतु ह्या सगळ्याला बाजूला ठेवून ही 76 कोटी रुपयांची बोली मंजूर करण्यात आली. कारण ही बोली लावलेली होती, कुणी लावलेली होती ही बोली? तर ती होती अदानी गुड होम्स ह्या कंपनीची होती. ही जी 3 प्रकरणं आहेत, ह्या 3 प्रकरणांचं एकत्रित कर्ज जे आहे ते 85,017 कोटी रुपये आहे आणि बुडाले पैसे बँकांचे ते 73,254 कोटी रुपये बुडाले. म्हणजे साधारणपणे जे काही कर्ज होतं ह्या 3 कंपन्यांचं मिळून, ह्या कंपन्यांच्या 3 कंपन्यांच्या कर्जापैकी 80% कर्ज बँकांना सोडून द्यावं लागलं. प्रश्न असा उद्भवतो की हा 80% कर्ज ज्या वेळेला बँकांनी सोडलं त्यावेळेला ह्या बँकांना हे करण्याची परवानगी दिली. एनसीएलटी आहे, कंपनी लॉ ट्रायब्युनल आहे, इथपर्यंत सगळं ठीक आहे, सगळं कायदेशीर चौकटीत आहे. परंतु 80% कर्ज ज्या वेळेला तुम्ही हे 73,000 कोटी रुपये कर्ज तुम्ही ज्या वेळेला सोडून देता त्यावेळेस हे पैसे आहेत कुणाचे? हे पैसे बँकांचे आहेत, म्हणजेच हे पैसे सरकारचे आहेत, म्हणजेच हे पैसे लोकांचे आहेत. लोकांचे पैसे हे तुमचे माझे, तुमच्या माझ्या कष्टाचे, ज्या पैशातून तुम्ही कर देता त्या करातून हे पैसे सरकारकडे येतात आणि त्यातून ह्या बँकांना भांडवल पुरवलं जातं. आणि त्या बँकांनी ह्या पद्धतीने जर समजा कर्जांची परतफेड जी काही आहे त्याच्यामध्ये जर एवढा 80% जर तोटा घेणार असतील बँका, तर ह्या बँका बुडायला किती वेळ लागेल? दुसरी महत्वाची बाब अशी आहे की आपण ज्या वेळेला हा कर्ज जे काही आहे हे सोडलं जातं बँकांकडून किंवा ह्या बँकांनी ह्या कर्जावर पाणी सोडलेलं आहे त्यावेळेला याला हेअरकट असं म्हणतात. इथं परिस्थिती अशी आहे की बँकांच्या डोक्यावर केसच उरलेले नाही. मग हा इतका मोठा तोटा बँकांनी सहन करावा किंवा बँकेचं जे संचालक मंडळ आहे त्या संचालक मंडळासमोर ह्या गोष्टी जात असतीलच ना, की इतका मोठा तोटा 80% कर्ज जे आहे ते कर्ज आपण सोडून द्यायचं का? त्या कर्जाला आपण बुडीत समजायचं का? मग हा निर्णय जो आहे हा निर्णय कोण घेतं? मग ज्या कंपन्यांचे हे मालक आहेत, ज्यांनी ह्या कंपन्या उभ्या केल्या आणि ज्या कंपन्या ह्यांनी विकत घेतल्या, हे सगळे सरकारचे लाभार्थी आहेत आणि हेच सरकारचं सत्ता ज्या कारणासाठी आहे ते कारण जे आहे ते हेच आहे की नफ्याचं खाजगीकरण करायचं आणि तोट्याचं राष्ट्रीयकरण करायचं. ह्या बँका बुडल्या तर बुडतील, यांच्यामध्ये असणारे तुमचे आमचे पैसे बुडतील. मात्र 45,000 कोटीचं जे कर्ज आहे 45,000 कोटी बँकांकडून त्या व्यक्तींनी घेतलेले, त्या कंपनीने घेतलेले, त्याचं त्यांनी काय केलं याची चौकशी करायला कुणी जाणार नाही. पण तुमचे माझे पैसे जे काही आहेत, जे बँकांमध्ये भाग भांडवल म्हणून गुंतवलेले आहेत, सरकारकडे आपण कर रूपाने देतो, ते पैसे तर बुडाले. असे जर समजा 80% पैसे जर सोडून द्यायला लागत असतील तर ह्या बँकांनी आजपर्यंत 25 लाख कोटी रुपये जे एनपीए मध्ये होते, जे कर्ज यांनी राईट ऑफ केलेले आहेत, त्या राईट ऑफ केलेल्या कर्जाची जर ही परिस्थिती होणार असेल आणि 80% कर्ज जर बुडणार असतील तर 25 लाख कोटीपैकी 80% कर्ज बुडली तर ह्या बँका जगतील कशा, तगतील कशा? आणि तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला जर समजा व्यवसाय करायचा असेल तर कर्ज मिळेल कसं? ही अर्थव्यवस्था आणि आपली बँकिंग कुठल्या स्तराला आणि कुठल्या थराला गेलेली आहे त्याची ही उदाहरणं आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हा विचार करायचा आहे की जर समजा अशा पद्धतीने जर ही लुटालूट जर सुरू राहिली आणि सत्ता ह्या लुटीसाठी राबवली गेली तर आपण महासत्ता होणं फार लांबची गोष्ट राहिली, काहीतरी ट्रिलियन इकॉनॉमी होणं फार लांबची गोष्ट राहिली. मुळात हा सगळा अर्थव्यवस्थेचा डोलारा
हा बोजा सहन न होऊन एखाद दिवशी जर मोडकळीस आला तर आपला अफगाणिस्तान, पाकिस्तान किंवा श्रीलंका होण्यासाठी वेळ लागणार नाही. हा धोक्याचा इशारा आपण सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. धन्यवाद.